श्री स्वामी समर्थ. माणसाच्या आयुष्यात दुःख कुठून सुरू होतं हा प्रश्न हजारो वर्षापासून विचारला जातो. काही जण म्हणतात पैसा नाही म्हणून दुःख आहे, काही जण म्हणतात नात्यामुळे दुःख आहे, काही जण म्हणतात परिस्थितीमुळे दुःख आहे. पण संतांनी साधं उत्तर दिलं की दुःख बाहेरून येतच नाही, ते मनातून उगवतं. आणि त्या दुःखाचं एक मोठं बीज म्हणजे तुलना. आपण जन्माला येतो तेव्हा तुलना नसते. छोटं बाळ दुसऱ्या बाळाशी तुलना करत नाही, त्याला स्वतःच्या अस्तित्वाचा आनंद असतो. पण जसजसं वय वाढतं, समाज, स्पर्धा, अपेक्षा, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टीच्या कल्पना मनात भरल्या जातात. तसतसं आपण स्वतःला विसरून दुसऱ्याकडे पाहायला लागतो, तेव्हा असमाधानाची सुरुवात होते. तुलना म्हणजे काय की आपल्याकडं जे आहे दुसऱ्याकडं जे आहे ते आपल्याकडं असावं आणि ती गोष्ट नसणं म्हणजे आपण त्याला तुलना म्हणतो. तुलना म्हणजे स्वतःच्या मूल्याची मोजणी दुसऱ्याच्या मापानं करणं. जेव्हा आपण दुसऱ्याच्या यशावरून स्वतःची किंमत ठरवतो तेव्हा आपण नकळत स्वतःचं सुख दुसऱ्याच्या हातात देतो. ही अवस्था धोकादायक आहे, कारण मग आपला आनंद आपल्या नियंत्रणात राहत नाही. इच्छा, आसक्ती, अज्ञान ही दुःखाची मूळ कारण आहेत. तुलना या तिन्ही गोष्टींना खतपाणी घालते. तुलना केली की इच्छा वाढते, तुलना केली की आसक्ती वाढते, अज्ञान वाढतं, परिणामी मन कधीच शांत राहत नाही. आजच्या काळात आपण सतत दुसऱ्याचं आयुष्य पाहत असतो. कोणाचं घर मोठं आहे, कोणाचं गाडी चांगली आहे, कोणाचं करिअर वेगानं पुढे जातंय, कोणाला जास्त प्रसिद्धी मिळते. हे पाहताना आपण एक गोष्ट विसरतो, प्रत्येक माणसाचा प्रवास वेगळा असतो. ज्याच्याकडे संपत्ती आहे त्याच्याकडे कदाचित शांतता नसल, आणि ज्याच्याकडे शांतता असल त्याच्याकडे संपत्ती नसल. ज्याच्याकडे प्रसिद्धी आहे त्याच्याकडे कधी वैयक्तिक आनंद नसल, आणि ज्याच्याकडे आनंद आहे त्याच्याकडे प्रसिद्धी नसल. पण तुलना करताना आपण फक्त चमक पाहतो, त्याच्यातला संघर्ष दिसत नाही. तुलना मनात सूक्ष्म अस्वस्थता निर्माण करते. सुरुवातीला ती हलकी असते, थोडा मत्सर, थोडं कमीपण, पण हळूहळू ती मोठी होते. मग स्वतःवरचा विश्वास कमी होतो, स्वतःची प्रगती दिसेनाशी होते. मन सतत असं म्हणू लागतं, मी कमी आहे, मी मागी आहे. ही भावना जितकी खोल जाते तितकं समाधान दूर जातं. जगात काहीही कायम नाही. तुमचा पैसा कायम राहणार नाही, तुमची प्रसिद्धी कायम राहणार नाही, तुमचं सौंदर्य कायम राहणार नाही, तुमचं यश कायम राहणार नाही, तुमचं अपयशही कायम राहणार नाही. सगळ्या गोष्टी बदलणार. हे समजलं की तुलना आपोआप कमी होते, कारण आपण जाणतो की आज पुढे आहे तो उद्या मागे असू शकतो, आणि आज जो मागे आहे तो उद्या पुढे जाऊ शकतो. मग तुलना करण्याचा अर्थ उरत नाही. तुलना करताना आपण स्वतःचा अनादर करतो. प्रत्येक माणूस अद्वितीय आहे, त्याच्यासारखं दुसरं कोणीच नाही. दुसऱ्यासारखं होण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःची ओळख गमावतो. संतांनी सांगितलं की स्वतःच्या मनाचं निरीक्षण करा. जेव्हा आपण स्वतःला नीट ओळखतो तेव्हा तुलना करण्याची गरज राहत नाही. मनाची शांतता बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून नसते, ती दृष्टिकोनावर अवलंबून असते. एखाद्याकडे कमी साधन असून तो आनंदी असतो, कारण त्याला कृतज्ञता असते. दुसऱ्याकडे खूप काही असून तो असमाधानी असतो, कारण सतत तुलना केल्यानं आपल्या जीवनामध्ये दुःख येतं.